पुढची ही बातमी नाशिकमधूनच लैंगिक अत्याचार प्रकरणी सध्या कोठडीत असलेल्या भोंदू खरातचं नाशिक शिर्डी पुण्यानंतर आता सोलापूर कनेक्शनही समोर आलं। त्याच्या एसआयटी चौकशीतून दररोज नवनवे खुलासे होत आहेत। सोलापुरात देखील त्याच्या नावावर मालमत्ता असल्याचं समोर आलं। 2024 मध्ये खरातनं उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमणा शिवारात 11 एकर जमीन 2,40,00,000 खरेदी केल्याची माहिती आहे। ही जमीन नियोजित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार होती। खरातच्या नावावर जिथं जमीन आढळली तिथूनच महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि खरातनं नेमकी याच मार्गावर ही जमीन खरेदी केली। त्यामुळे सरकार किंवा प्रशासनातील कुणी त्याला माहिती देत होतं का? खरात याचे लागेबांधे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आहेत का, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। कधीपासून तुमची जमीन होती आणि कोणाला विकली, काय केलं? 50-60 वर्षापासून जमीन आमची आहे। मध्ये मुलीची लग्न म्हणजे मला मुलगा नाही, मुली जायच्या 5 मुलीचं लग्न जमलं होतं, त्यासाठी मला पैसे नव्हते, त्यामुळे ही जमीन विकायला लावली मला आणि जमीन विकली 470 आणि पुन्हा 1-1.5 वर्ष झाल्यावर रोड आला इकडून महाशक्तीपीठ। मग ती जमीन घेणार मला फोन केला, रोड आला आपल्या रानात। मी म्हणलं रोड आला पण आता तुम्ही कोट्याधीश व्हाल, बघू तुम्हाला काय तर देऊ म्हणलं। तुम्ही कोणाला दिली ती जमीन? मी इथं नरखेडवाल्याला दिली, कोलाळ सर त्यांना दिली होती। कोल्हार सरांनी घेतली? हा, मग मी त्यावेळेला म्हणलं सुद्धा होतं त्यांना, जमीन एवढ्या कसं काय घ्यायला तुम्ही, हलक्या जमीन येत आहे तर आम्ही कारखाना घालणार आहोत असं बोललो होतं मला ती। मग मी जमीन विकताना त्यांना काय म्हणलो होतो, माझ्यापाशी पैसे आल्यावर मला जमीन परत द्या, तर होय म्हणलं होतं ती। हा, काय कालांतर माझ्यापाशी पैसे आला तर मी जमीन सोडून घेतो, तर घ्या म्हणलं तुम्ही कधी बी घ्या माघारी असं बोललं सर। तुमचे व्यवहार कधी झाले? यावर माझा मला वाटतं 21 मध्ये झाला सर, आता 4-5 वर्ष झाली विकून। आणि 1-1.5 वर्षांना लगे रोड आला की मला त्यांनी फोन केला, आपल्या रानात रोड आला म्हणून। मी म्हणलं मग आता तुम्ही मोठं व्हाल म्हणलं, आम्हाला काय आहे का नाही, तर परत तुम्हाला बी देऊ म्हणलं। आणि आमच्या परस्पर जमीन 2.25 कोटी रुपयाला विकली त्यांनी। मग कुणाला विकली? आता ते अशोक खरातला विकली वाटतं। मग ते आता आमचं नुकसान झालंच घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।